अगर बात की जाए तो अमेरिका नहीं चाहता है सब कॉन्टिनेंट में कोई भी कंफ्यूजन। मैं मनीष के पास आना चाहूंगा, उसकी क्लियर कट वजह अमेरिका का प्रेजेंट डिस्पेंसेशन जो है वो चाइना के ऑल्टरनेट में भारत को देख रहा है, और अगर पाकिस्तान भारत को एंगेज कर रहा है तो ये just pursuing Jenny's question. Yeah. In the statement on the readout with the Pakistani Prime Minister with Sharif, it says that the Secretary called for the end of any support to terrorist groups. I mean, is it the view of the United States, along with what India says, that Pakistan is supporting terrorist groups? Well, obviously in today's world, that's a call that we've been making for decades. It is the dynamic that we've seen in the Middle East disrupting lives, and clearly what happened in Kashmir is awful, and we've all, of course, we send our condolences. The world has rejected the nature of that kind of violence overall, of course, and certainly the President has and continues to. But at this moment in time, there's like one thing that has to stop, which is a back and forth and a continuation of this. And that is what we're focused on right now. When you say stop with the back and forth and the immediate de-escalation, yes. Are you saying that India, after taking action, should stop? Is that basically what you're saying? I mean, both well, the message from the Secretary, and I think from the United States as a whole in general, is that the violence should stop. That the military action, war, as we've seen in that region, and certainly in the Middle East, has clearly, for generations, proven that it is not a solution. Because it never ends. There has to be a change in that regard. So obviously, when it comes to solving a problem, this administration has made itself clear that war, the military, more violence is not a solution. Diplomacy is a solution. New ideas to stop generational violence and problems. Andrea. Sure. Just pursuing Jenny's question. Yeah. In the statement. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांची ही महत्त्वाची बैठक आता सुरू झालेली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची ही बैठक सुरू झाली आहे। तर सध्या दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी तिन्ही लष्कर प्रमुखांची उद्या बैठक बोलावलेली आहे। पाकिस्तानने जो काही भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता तो भारताने परतवून लावला, आणि त्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांची उद्या सकाळी ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नक्की कुठे कुठे पाकिस्तानवरती भारताने हल्ला केलेला आहे त्या संपूर्ण संदर्भात जी आहे ती ब्रीफिंग जी आहे ती संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांना केली जाईल। तिन्ही लष्कर प्रमुखांची सकाळी ही महत्त्वाची हाय प्रोफाईल बैठक जी आहे ती पार पडणार आहे। अमित शहा देखील सीएसएफच्या महासंचालकांशी चर्चा करतात। केंद्र सरकारमध्ये सर्व मंत्री जे आहेत ते ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिन्ही लष्कर प्रमुखांची सकाळी बोलणार आहेत। या बैठकीमध्ये सीडीएस प्रमुख देखील उपस्थित असणार आहेत। यामध्ये अत्यंत महत्त्वाची म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद आहे, आणि या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानवर ज्या पद्धतीने आपण हल्ले केले त्याची संपूर्ण माहिती देण्यात येते। दिल्लीमध्ये उद्या सकाळपासून या हालचाली ज्या आहेत त्या होणार आहेत। दहशतवादाला पोसणारा पाकची चौफेर घेराबंदी जी आहे ती पाहायला मिळते। तर सीमेवर भारत, घरामध्ये बंडखोर आणि जागतिक पातळीवर कोंडी अशा माध्यमाने पाकची कोंडी करण्याचा प्रयत्न भारत करतोय। अमेरिकेने पाकला फटकारला, युरोपियन युनियनने देखील पाकिस्तानला फटकारलाय। काश्मीरमध्ये जो प्रकार घडला तो दुर्दैवी असल्याचं अमेरिकेने म्हटलंय, तर भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असल्याचं युरोपियन युनियनने म्हटलंय। त्यामुळे